नमस्कार. विवोनी लॉन्च केलेला आहे विवोचा नवीन फोन विवो V40 आणि V40 प्रो हे दोन फोन लॉन्च केलेले आहेत. तर आज त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. सुरू करण्या अगोदर माझं नाव आहे विश्वास, तुम्ही बघा आहात शूटेक. चला मग बघूया. दोन्ही फोनची डिझाईन तुम्हाला सेमच बघायला मिळणार आहे. बॅकला तुम्ही कॅमेरा मॉड्यूल बघू शकता, म्हणजे एक युनिक असे मॉड्यूल आणलेले आहे त्यांनी. आणि कॅमेरे बघायला गेलात तर तुम्हाला बॅकला 40मध्ये 3 कॅमेरे बघायला मिळतील. बॅकला 2 आणि फ्रंटला 1 कॅमेरा असेल. आणि 40 प्रोमध्ये तुम्हाला ते 4 कॅमेरे बघायला मिळतील. फ्रंटला 1 आणि बॅकला 3 कॅमेरा असतील. आणि डिझाईन एकदम सिमिलर लुकिंग आहे. 3D कर्व डिस्प्ले पण असणार आहे याचा. आणि बॅकला तुम्हाला ग्लास बघायला मिळेल. फ्रंटला पण प्रोटेक्शन असणार आहे त्याचीच. कोणती शॉर्ट सेन्सेशन अल्फा ही प्रोटेक्शन बघायला मिळेल. आणि म्हणजे हे टफ ग्लास या म्हणजे तुमचा स्क्रीन एकदम प्रोटेक्टेड राहील. आणि तुम्ही डिस्प्ले बघायला गेलात दोन्हीमध्ये पण सेम आहे डिस्प्ले. 6.78 इंचेसचा ॲम्युलेट पॅनल असेल. 120 हर्ट्झची रिफ्रेश रेटिंगसोबत HDR10+चा सपोर्ट वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ब्राईटनेस याची 4500 निट्स पीकची ब्राईटनेस पण बघायला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही दिवसा ढवळा पण इझिली एकदम म्हणजे असं तुम्हाला ब्लर वगैरे दिसणार नाही. आणि एंटरटेनमेंटच्या बाबतीमध्ये तर तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता. गेमिंग वगैरे HDR वगैरे म्हणजे HDR मोडमध्ये पण खेळू शकता. आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्झमध्ये असल्यामुळे तुम्हाला म्हणजे एकदम ब्लॅकी फील पण होणार नाही. दोन्ही फोनमध्ये तुम्हाला फ्रंट टच OS 14 बघायला मिळेल. आणि हे Android 14वरती बेस असणार आहे. आणि प्रोसेसर बघायला गेलात तर तुम्हाला प्रो व्हर्जनमध्ये MediaTekचं Dimensity 9200+ हे प्रोसेसर बघायला मिळेल. 4 नॅनोमीटरवरती असेल. आणि 40मध्ये तुम्हाला आपलं स्नॅपड्रॅगनचं 7 Gen 3 हे प्रोसेसर बघायला मिळेल. हे पण 40 नॅनोमीटरवरती असेल. म्हणजे डिफरन्स परफॉर्मन्सच्या माझ्यामध्ये 19-20चा फरकच असणार आहे. एवढं काय नसणार, म्हणजे सिमिलरच असं तुम्हाला परफॉर्मन्स बघायला मिळेल. एवढा काय डिफरन्स बघायला मिळणार नाही. आणि 40मध्ये तुम्हाला बेस व्हेरियंट 128+8 GBचा असेल. आणि हायर व्हेरियंट 12+512 GBचा असेल. आणि प्रोमध्ये तुम्हाला 256+8 GB हा बेस व्हेरियंट असेल. आणि हायेस्ट 12+512 GB हे तुम्हाला व्हेरियंट बघायला मिळतील. आणि प्रोमध्ये UFS 3.1 याच्यामध्ये लोअर व्हेरियंटमध्ये तुम्हाला UFS 2.1चा सपोर्ट बघायला म्हणजे पाहायला मिळेल. म्हणजे एवढा काही डिफरन्स नाही, एकदम मायनर चेंजेस बघायला मिळतील. तुम्ही अल्ट्रा गेमिंग वगैरे एकदम HDRमध्ये पण खेळू शकता. दोन्ही फोनमध्ये असं काही हे नाही की तुम्हाला याच्यात एकदम कमी परफॉर्मन्स त्यात जास्त एकदम बघायला मिळेल. एकदम 19-20चा फरक आहे आणि काही नाही. आणि ह्या फोनचे कॅमेरा म्हणजे खूप इंटरेस्टिंग असा पार्ट आहे. कारण की तुम्ही मॉड्यूल पण बघू शकता, एकदम युनिक डिझाईन दिलेली आहे मॉड्यूलची दोन्ही, म्हणजे प्रोमध्ये पण आणि बेस व्हेरियंटमध्ये पण. आणि जाईसची ब्रँडिंग असल्यामुळे फोटोज म्हणजे खूपच चांगले काढेल. तुम्हाला पोर्ट्रेट शॉट तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पोर्ट्रेट पण काढू शकता. म्हणजे खूप सारे मोड पण दिलेले आहेत. आणि प्रो व्हर्जनमध्ये तुम्हाला 3 कॅमेरे बघायला मिळतील. बॅकमध्ये तिन्ही कॅमेरे 50 मेगापिक्सलचे असेल. पहिला प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. त्यात OIS पण बघायला मिळेल. दुसरा कॅमेरा असणार आहे टेलिफोटो लेन्स. यात तुम्हाला 2x ऑप्टिकल झूमचा पण सपोर्ट बघायला मिळेल. आणि त्यात तुम्ही पोर्ट्रेट चांगल्या प्रकारे काढू शकता. आणि थर्ड कॅमेरा अल्ट्रा वाईड कॅमेरा असेल हा. आणि फ्रंटला तुम्हाला 50 मेगापिक्सलची सेल्फी कॅमेरा बघायला मिळेल. बेस व्हेरियंटमध्ये तुम्हाला फक्त टेलिफोटो लेन्स भेटणार नाही. आणि बस बाकी दोन्ही अल्ट्रा वाईड आणि प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल असेल. आणि हे सगळे सोनीचे सेन्सर असणार आहे. आणि बॅकने तुम्ही 4K 30 FPS पर्यंत रेकॉर्ड करू शकता. फ्रंटने पण 4K 30 FPS पर्यंत रेकॉर्ड करू शकता. दोन्ही फोनमध्ये सिमिलर असे येतील. म्हणजे कॅमेऱ्याच्या बाबतीमध्ये खूप चांगला फोन आहे. तुम्हाला म्हणजे वेगवेगळे मोड्स AI वगैरे तुम्हाला सगळं काही मिळून जाईल. फिल्टर्स जाईसची ब्रँडिंग असल्यामुळे जाईसचे जे लेन्सचे मोड आहेत ते तुम्हाला कॅमेरामध्ये फीचर्स ऑलरेडी बघायला मिळतील. कॅमेरा म्हणजे एकदम आहे लेवलमध्ये, तुम्हाला चांगल्या प्रकारे फोटो काढून देऊ शकतो. म्हणजे कॅमेरा फोन पण ह्या फोनला तुम्ही बोलू शकता. ह्या फोनमध्ये तुम्हाला बॅटरी बघायला मिळणार आहे 5500 mAhची. आणि चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे 80 वॉटची वायर चार्जिंग तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. आणि तुम्हाला ह्यात अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर IP68ची रेटिंग मिळणार आहे. पाण्यामध्ये किंवा पावसामध्ये तुम्ही इझिली यूज करू शकता. आणि सगळ्या प्रकारचे सेन्सर वगैरे तुम्हाला मिळतील. स्टेरिओ स्पीकर असतील. म्हणजे मल्टीमीडियाच्या विचारामध्ये किंवा गेमिंग करण्यामध्ये किंवा म्हणजे तुम्ही एंटरटेनमेंटसाठी म्हणजे फोन एकदम बॅलन्स फोन आहे. तुम्ही कॅमेरा फोन पण यूज करू शकता, चांगले फोटोज पण काढतं. पण एवढं सगळं देतं तर प्राईस पण जरा मला ओव्हर प्राईजच वाटते. कारण की स्नॅपड्रॅगन बेस व्हेरियंटच V40
प्राईजलाच बघायला गेलात तर याची बेस वेरियंटची प्राईज आहे 8GB प्लस 128GB रॅमवाल्या वेरियंटची प्राईज आहे किती 34,999 म्हणजे ऑलमोस्ट 35,000 आणि प्रोवाला व्हर्जनची बेस वेरियंटची प्राईज आहे 8GB प्लस 256GB वाला वेरियंटची प्राईज असणार आहे 49,999 50,000 म्हणजे जरा ओव्हर प्राईजच वाटते मला. पण जर तुमचा एकदम मन असेल विवोची तुम्हाला म्हणजे एकदम ख्वाहिश असेल की विवो मला पाहिजे ड्रीम फोन वगैरे काहीतरी असेल, आता कोणाकोणाचं विवोवरती खूप प्रेम असतं तर तुम्ही बघू शकता याच्याकडे. बट मोस्टली तर मला ओव्हर प्राईजच वाटते हा फोन. एवढा म्हणजे मोटो G50 वगैरे पण आहे आपल्याकडे, पण हा जरा जास्तच ओव्हर प्राईज करून टाकलेला आहे. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जरासा लुक जरा मी चेंज केलेला आहे तोही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये अजून मला सजेशन सांगा, आता एडिटिंग बघू कशी होते ते. आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करून जावा हीच माझी विनंती. धन्यवाद.